नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला. कसा होता आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आत्ता वाजलेले आहेत 12 आणि आत्ताच माझं घरातलं काम आवरलेलं आहे आणि मी जस्ट आंघोळ केली आहे. म्हटलं आधी काम आवरून घ्यावं आणि त्यानंतर आंघोळ करावी, कारण आज फर्निचर खाली इतका सारी कचरा होता, धूळ होती. तर हे म्हटले की मी तुला मदत करू लागतो. मग त्यांनी हे फर्निचर साईडला ओढलं आणि मग मी झाडू वगैरे मारला, पोछा मारला, सगळी धूळ वगैरे पुसून घेतली. कारण माझे एकटीचं तर हे काम नाही, हे सगळं फर्निचर इकडून तिकडून ओढणं आणि ह्या कंडिशनमध्ये तर नाहीच नाही. तर हे म्हटले की आहे टाईम, तर आज आपण हे क्लीन करून घेऊ. तर म्हटलं आधी क्लीन करावं आणि त्यानंतर आंघोळ करावी. आणि तसं पण माझं आहे ना, म्हणजे जसे दिवस जवळ येत चालले आहेत तसं मला इतका जास्त कंटाळा येत आहे की कामाचा पण आणि स्वतःचं खाणं पिणं पण करायचं म्हटलं ना असं जीवावर येतं. पण खाणं पिणं तर वेळेत खाणं हे फार गरजेचं आहे, त्यामुळे मग तिथे ऑप्शन नाही, ते काही टाळता येत नाही. बाकीचे कामं तरी मी कधी थोडेफार केले तर चला तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे माझे जे नेक्स्ट ब्लॉग्स आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. तर आज मी नाश्त्यामध्ये छान असे पोहे बनवले होते. कोथिंबीर वगैरे सगळं कट करून घेतलं आणि मी पोहे बनवायचे असले ना की शेंगदाणे अगोदर तळून घेते आणि नंतर कांदा वगैरे परतून घेते, मिरच्या परतून घेते. कारण नंतर शेंगदाणे छान असे कुरकुरीत तळत पण नाही, भाजत पण नाहीत आणि मग ते कच्चेच राहून जातात अर्धवट. तर त्यासाठी मी अगोदर शेंगदाणे तेलामध्ये परतून घेते आणि काढून घेत असते. तर आत्ता इथे मी पोहे बनवत आहे आणि सकाळचा नाश्ता हा मी वेळेतच करते, कारण उशीर झाला ना मग जेवणाची पण खूप टाईम हे होऊन जातो. म्हणजे कोणतीच वेळेत गोष्ट होत नाही, भूक पण लागत नाही नंतर तर त्यासाठी मी नाश्ता कधी पण वेळेतच करून घेते. आणि प्रेग्नेन्सीमध्ये टाईम टू टाईम खाणं हे फार इम्पॉर्टंट असतं. जर आपण वेळेत नाही खाल्लं, म्हणजे केव्हाही कोणती गोष्ट खाल्ली तर आपलंच वजन वाढत जातं, बाळाचं वेट काय व्यवस्थित होत नाही. तर त्यासाठी मी नाश्ता असेल, जेवण असेल, दूध असेल किंवा फ्रूट्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी वेळेतच फॉलो करते, वेळेतच डाएट घेण्याचा प्रयत्न करत असते. तर आज आम्ही बनवणार आहोत ड्रायफ्रूट्सचे लाडू. हे तिकडे होते तेव्हाच हे मला बोलले होते की मला आल्यावरती हे लाडू बनवून दे म्हणून. त्यांनी एक व्हिडिओ बघितला होता, तर तोच त्यांनी सेव्ह करून ठेवला आणि आल्यानंतर म्हटले की सेम असेच लाडू मला बनवून दे म्हणून. तर त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे खजूर, बदाम आणि काजू. तर यामध्ये कोणी कोणी बिया पण टाकतं, जे सूर्यफुलाच्या वगैरे बिया आहेत किंवा मगज बी आहे त्या पण टाकतात, पण ते काय आम्ही इथे घेतलेलं नाही आहे. बदाम, काजू आणि खजूरच घेतलेली आहे. तर ही रेसिपी मी पण फर्स्ट टाईम ट्राय करत आहे. आता बघूयात कशी होती आहे आणि छान झाली तर नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही पण ट्राय करा म्हणून. तर आता यासाठी अगोदर आम्ही इथे तूप पण घेतलेलं आहे. तूप आता कढईमध्ये व्यवस्थित टाकून घेतो. तूप छानपैकी मेल्ट झालं की त्यामध्ये हे जे बदाम वगैरे आहेत, काजू आहेत, हे छानपैकी चांगले लाल होऊपर्यंत तळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की हे जे बदाम आणि काजू आहे तर ते त्याचे पूर्णपणे पावडर केलेली नाही आहे, हे आम्ही कट केलेले आहे सुरीने. तर जास्तही बारीक जर हे केलं ना तर ते व्यवस्थित लागत नाही. थोडेसे मोठेच तुकडे ठेवायचे आहेत काजू आणि बदामचे. तर आता इथे कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. आता कढईमध्ये तूप टाकून घेते. तूप छानपैकी मेल्ट झालं की त्यामध्ये आपण 1 बाय 1 हे सगळं छानपैकी तळून घेणार आहोत. आणि तुपाचं जे प्रमाण आहे ना ते आपण ड्रायफ्रूटच्या क्वांटिटीनुसार टाकायचं आहे. ड्रायफ्रूट आता मी इथे घेत असताना 150 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत आणि 100 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. बदाम थोडेसे जास्त आहेत. त्याचबरोबर खजूर जी घेतलेली आहे मी किमियाची घेतलेली आहे, जी बॉक्समध्ये ते पॅकिंगमध्ये व्हाईट कलरचा डब्बा किंवा ब्लॅक कलरचा डब्बा, तर ती खजूर मी इथे घेतलेली आहे. तर आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि ड्रायफ्रूट्स टाकताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची आहे की तूप छानपैकी एकदम कडकडलं पाहिजे, चांगलं गरम झालं पाहिजे, त्यानंतरच त्यामध्ये ड्रायफ्रूट्स
टाकायचे आहेत. आणि ड्रायफ्रूट्स टाकताना तुम्ही बघितलंच असेल की मी अगोदर बदाम टाकले आहेत आणि नंतर काजू टाकलेले आहेत, कारण बदाम रोस्ट व्हायला थोडासा टाईम लागतो काजूपेक्षा, आणि काजू लगेचच रोस्ट होऊन जातात. तर त्यासाठी अगोदर बदाम टाकायचे आहेत आणि नंतर काजू टाकायचे आहेत. तर काजू आणि बदाम छानपैकी क्रंची झाले, छानपैकी रोस्ट झाले, तर ते आपल्याला नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर आता बघू शकता की छानपैकी क्रंची व्हायला लागलेले आहेत बदाम आणि काजू. तर आता मी हे बदाम आणि काजू ह्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करते थोड्या वेळासाठी. आणि हे ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी हे मला हेल्प करत आहेत, कारण एवढ्या वेळ गॅससमोर उभं राहणं मला पॉसिबल होत नाही. तर थोडंफार हे मला मदत करू लागत आहेत. तर चला बघूयात आपले ड्रायफ्रूटचे लाडू फायनली कसे होतात. हे सगळे ड्रायफ्रूट्स, काजू आणि बदाम मी ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तर आता आपण त्याच कढईमध्ये जे तूप उरलेलं होतं तुम्ही बघितलं असेल, तर त्याच तुपामध्ये आत्ता ही खजूर टाकलेली आहे. तर खजूरच्या पूर्णपणे बिया काढून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित बिया अगोदर काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच हे कढईमध्ये तुपामध्ये टाकायचं आहे, नाहीतर चुकून खाताना तोंडात येऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थित बिया अगोदर काढून घ्यायच्या आहेत. तर आम्ही एक्स्ट्रा परत तूप काय टाकलं नाही. जे तूप कढईमध्ये शिल्लक होतं त्याच तुपामध्ये ही खजूर टाकलेली आहे. तर आता ही खजूर व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे. तर हे बघू शकता हे कशा पद्धतीने करत आहेत बारीक खजूर. नाहीतर एकतर तुम्ही सुरीने पण कट करू शकता. आम्ही सुरुवातीला सुरीने काही कट केले नाही, आम्ही तुपामध्ये टाकल्यानंतर आम्हाला हे गोष्ट लक्षात आली. तर तुम्ही जर अगोदर सुरीने जरी कट केले ना, तर एवढी नंतर मेहनत करायची गरज पडणार नाही. गरम कढई असते त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो, पण यांनी केल्यामुळे मला जरा हेल्प झाली. नाहीतर मग माझ्या एकटीने काय एवढं पॉसिबल नव्हतं, मला गॅस बंदच करावा लागला असता. तर आता तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने ही खजूर बारीक झालेली आहे. तर आता ह्या खजूरमध्ये आपण टाकणार आहोत हे रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स. तर आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट ठेवायचं आहे. आता तुम्ही थोड्या वेळानंतर गॅस बंद पण करू शकता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आणि एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं एकत्र केल्यानंतर. तर आता बघू शकता हे सगळं व्यवस्थित एकजीव केलेले आहे हे सगळे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम आणि खजूर. तर छानपैकी एकत्र झालेली आहे. आता गॅस मी बंद केलेला आहे. आता हे थोड्या वेळ 5 ते 10 मिनिट थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे छानपैकी लाडू बनवायचे आहेत, किंवा जशा अळूवडी बनवतो ना आपण तसं पण बनवू शकतो. तर आता हे बघू शकता छान असा गोळा बनलेला आहे त्याचा. तर आता हे थोडं थोडं करून याच्या एकतर वड्या बनवायच्या आहेत किंवा लाडू बनवायचे आहेत. आणि यामध्ये मी ड्रायफ्रूट्स थोडेसे मोठे ठेवल्यामुळे याच्या वड्या मला बनवणं तर काय पॉसिबल नाही आहे, कारण मी जर वड्या बनवल्या तर त्या व्यवस्थित कापल्या जाणार नाही. तर त्यासाठी मी असे छान पद्धतीने छोटे छोटेसे लाडू बनवले आहेत. तर इतके छान झालेले आहेत हे लाडू, पण एकदम छान असे बांधले गेले आहेत तुपामुळे आणि एकमेकांना चिकटत पण नाही. तर मी खजूरचे जे डबे होते तर त्याच डब्यांमध्ये हे छानपैकी प्लॅस्टिकमध्ये हे पॅकिंग करून ठेवलेलं आहे. आणि खायला पण इतके छान टेस्टी लागत आहेत, एकदम क्रंची लागत आहेत चॉकलेटसारखे. तर हे बघू शकता अशा पद्धतीने मी हे पॅकिंग करून ठेवले आहेत. आणि हे आपण पॅकिंग करून व्यवस्थित फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. आणि नॉर्मली तसंही तुम्ही ठेवू शकता, पण ते तुपामुळे थोडेसे मेल्ट होतील कारण खजूर पण आहे त्याच्यात. पण जर फ्रीजमध्ये ठेवले तर छानपैकी राहतील. 3 ते 4 महिने आरामात चांगल्या कंडिशनमध्ये हे लाडू राहतील. तर अशा पद्धतीने मी हे लाडू बनवले आहेत आणि फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे आणि रेसिपी सक्सेस पण झालेली आहे. तर आता यांना जाताना पण मी असे छानपैकी लाडू परत बनवून देईल. आणि सुरुवातीला हे ड्रायफ्रूटचे लाडू बनवताना मला जरा डाऊट होता की व्यवस्थित होतील की नाही, कारण फर्स्ट टाईम ट्राय करत होते. तर काही हरकत नाही, छान झालेले आहेत लाडू. जर तुम्ही अशा पद्धतीने बनवले तर छानच होतील. तर कशी वाटली तुम्हाला नवीन रेसिपी, नवीन वाटते का तुम्हाला रेसिपी, तेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत बाजारमध्ये, कारण आम्हाला फ्रूट्स वगैरे घ्यायचे आहेत. तसे फ्रूट्स नॉर्मली इतर वेळेस चांगले मिळत नाही आणि बाजारामध्ये खूप सारे लोक येतात फ्रूट्स वगैरे घेऊन, तर त्यांच्याकडे चांगले मिळतात. म्हणजे आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो की आपल्याला कुठे आवडतात, कुठे चांगले आहेत, फ्रेश फ्रूट्स आहेत, तर त्यानुसार घेऊ शकतो. आणि बाजारमध्ये तुम्हाला आता पूर्ण बाजार हा रिकामाच दिसत असेल, कारण आम्ही सकाळच्या वेळेला आलेलो आहे. आणि सकाळच्या वेळेस आलं की फ्रेश भाजीपाला असेल किंवा फ्रूट्स असतील हे चांगल्या प्रकारे मिळतात.
तर त्यासाठी आम्ही सकाळीच मार्केटमध्ये आलेलो आहोत. तर चला आम्ही आता फ्रूट्स वगैरे घेतो. थोडासा भाजीपाला पण घ्यायचा आहे, कारण बऱ्यापैकी भाज्या घरी असतातच, पण फ्रूट्स घ्यायचे आहेत आम्हाला जास्त करून, तर ते आम्ही आता घेतो. काय ते अंजीर त्या माझ्या पुढे. कोथिंबीर एक पिशवी देता का आम्हाला? सुकून जाईल नाही तर जाऊ. थांबा. होलसेल भाव नाही देतं ना, दुकान मैंने एक बार वो मिले था मैं आणि सगळे फ्रूट्स आम्हाला भेटले, पण नारळ काय भेटला नाही. म्हणजे नारळ त्या बाबांना आणायला सांगितले असते तर त्यांनी आणले असते, पण मागच्या वेळेस काय झालं की मी ज्यांना नारळ आणायला सांगते त्यांना नारळ आणायला सांगितले आणि ते वेळेवर आले नाही. त्यांना काहीतरी काम होतं, तर पाठीमागून लहान मुलांनी नारळ तोडून दिले की काय माहिती. अर्ध्या नारळांमध्ये पाणीच नव्हतं. त्यामुळे मी ह्यावेळेस म्हटलं की जेव्हा ते बाबा विकायला आणतील तेव्हाच त्यांच्याकडून घेता येतील, कारण ते विकण्यासाठी तरी व्यवस्थित काढून आणतील. तर त्यासाठी मी म्हटलं की आल्यावरच घेईल, आणि ह्यावेळेस त्यांनी नारळच आणले नाहीत. तर मग नारळ आम्हाला काही वेळेला मिळाले नाहीत. तर चला आजचा ब्लॉग मी येथेच एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि यापुढचा नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणता बघायला आवडेल तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे नेक्स्ट ब्लॉग्स आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय.